हॅलो, नमस्कार. आमची या वेगळी ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आम्ही आज नवीन कंट्री आणि एक सिटी एक्सप्लोअर करायला निघालो आहे. फ्लाईटमध्ये आम्हाला आज स्क्रॅम्बल्ड एग सँडविच आणि टॅमॅटो ज्यूस दिलं होतं. आता तुम्ही बघू शकतात फ्लाईटमधून बाहेरचं किती सुंदर दिसते. आता फ्लाईट लँड व्हायला 20 मिनटं बाकी आहेत. पायीचे माउंटन्स दिसतात, बऱ्याच पर्वतरांगा दिसतात आहेत. खूपच सुंदर असा व्ह्यू आहे. मला असं वाटतं तुम्ही आमचा लास्टवाला दिवाळीचा ब्लॉग बघितला असेल. कसा वाटला ते नक्कीच सांगा. बघितला नसेल तर पुन्हा एकदा मी या कॅप्शनमध्ये ती लिंक देते. तुम्ही बघा आणि आम्हाला नक्कीच कळवा आणि या ब्लॉगसुद्धा पूर्ण बघा. मी या ब्लॉगमध्ये 2 दिवस कवर करणार आहे. आम्ही कोणत्या कोणत्या ठिकाणी जातो, काय काय खवेगिरी करतो, कोणते कोणते वेगवेगळे पदार्थ ट्राय करतो तेही तुम्ही बघा. आता तुम्ही बघू शकता किती सुंदर असं पाणी, निळाशार पाणी दिसतं आहे. छान अशा पर्वतरांगाही दिसतात आहेत. आता तर ऐकलं आहे आम्ही जातो आहोत फ्रान्समध्ये नीस ही एक सिटी आहे साऊथ ऑफ द फ्रान्सला आणि ती खूप सुंदर आहे असं ऐकून आहोत आणि खूप सारे पिक्चर्सही बघितले आहेत जाण्याच्या आधी. तर आता आम्ही ती कंट्री सिटी एक्सप्लोअर करणार आहोत आणि एक फ्रान्सच्या जवळची कंट्री एक्सप्लोअर करणार आहोत. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा. सुंदर अशी सिटी दिसते आणि ती समुद्राच्या आजूबाजू वसलेली आहे. निळाशार पाणी आणि आता फ्लाईट लँडच होत आहे. ती आजूबाजूचा परिसर खूप छान दिसत तर आहे. आता बघूया. आता आम्ही ही सिटी एक्सप्लोअर करायला निघालो आहोत. या पहिल्यांदा हॉटेलला जाऊन बॅगा ठेवल्या. सकाळी खूप लवकर निघाल्याने खूप भूक लागलेली. त्यामुळे नीस सिटीमध्ये ओल्ड टाऊन एरिया आहे, तिथेच आम्ही रेस्टॉरंटला दुपारच्या जेवणासाठी जायला निघालो आहोत. खूप सुंदर असं ओल्ड टाऊन तुम्ही बघू शकता. खूप सुंदर दिसते. आजूबाजूला बरेच रेस्टॉरंट आहेत आणि रेस्टॉरंटच्या पलीकडे खूप असा सुंदर असा समुद्र आहे. तुम्ही बघालच किती सुंदर असा व्ह्यू दिसतो आहे. आणि खूप सनी डे होता, त्यामुळे सगळेच बाहेर बसून सनी वातावरण एन्जॉय करत होते. खूप छान छान रेस्टॉरंट्स होते. खूप सुंदर ही लेनच खूप छान होती. ओल्ड टाऊन नीस या सिटीमध्ये आहे, सेंटर एरिया आहे, त्यामुळे खूप सुंदर रस्ते तर बघाल तर किती स्वच्छ चकाचक असे दिसत आहेत. आता आम्ही दुपारच्या जेवणासाठी एक रेस्टॉरंटमध्ये ॲडव्हान्स बुकिंग केलं होतं. आम्ही ऐकलं होतं या रेस्टॉरंटमध्ये प्रायर बुकिंग करावं लागतं, त्यामुळे आम्ही इकडे रेस्टॉरंटमध्ये प्रायर बुकिंग करून वेबसाईट थ्रू आता जेवणासाठी आलो आहे. आता मला इथून निळाशार समुद्र दिसतो आहे आणि माझी आणि समुद्राची ओढ खूपच आहे. आता पट्टापट जेवतो आणि तुम्हाला समुद्रकिनाऱ्याही घेऊन जातो जेवण झाल्यानंतर. आता आम्ही काय काय जेवतो, काय काय खवेईगिरी करतो ते बघाच. तर आता आम्ही आलो आहे कासा लिया या एका इटालियन रेस्टॉरंटला. आता इथे बाहेर मेनू कार्ड लावलं आहे कासा लिया या रेस्टॉरंटचं. तर आम्ही पिझ्झा पास्ता ट्राय करायचं ठरवलं आहे. मुलंही पिझ्झा पास्ता आवडीने खातात. तर बघूया काय काय ऑर्डर करता येईल. सुंदर असं रेस्टॉरंट होतं. बाहेरही सिटिंग एरिया खूप छान होती, आतही कोझी होती. वातावरण खूप सुंदर असल्याने बरेच लोक बाहेरच दुपारच्या जेवणाचा आनंद घ्यायला बसले होते. आताही तुम्ही बघू शकता सिटिंग अरेंजमेंट खूप छान आहे आणि खूपच छान असं ॲम्बियन्सही होता. तर आम्हीही ठरवलं बाहेरच बसूया. छान असा वारा सुटलेला आणि सनीही होता. मेनू कार्ड एक्सप्लोअर करत आम्ही ऑर्डर केला मुलांसाठी फ्रेश ऑरेंज ज्यूस, ट्युशननी मार्गारिटा पिझ्झा, आम्ही अराबियाता पास्ता आणि मशरूमचा पास्ता. आम्ही फोटो काढत गप्पा गोष्टी करत मस्त असं दुपारचं जेवण केलं, तुम्ही बघू शकता.
आणि जेवण खूप सुंदर होतं. त्याच्या पलीकडे मी बोलली ना, हा समुद्रकिनारा आहे बघा, असं वाटतं पिक्चर आहे, पण रिॲलिटीमध्ये खूप सुंदर असा समुद्रकिनारा होता. निळाश रंगाच्या खूप वेगवेगळ्या छटा तुम्हाला बघता येतील. खूपच छान असा समुद्रकिनारा होता. तिथेच वरती हा वॉटरफॉल होता. तिथेच आम्ही वरती गेलो आणि तिकडूनही वरतून एन्जॉय करत होतो व्ह्यू. खूप सुंदर असा वॉटरफॉल होता. हा 1947-42 अराउंड बनवला आहे. हा आर्टिफिशियली क्रिएट केलेला वॉटरफॉल आहे आणि त्याच्यात मला इंद्रधनुष्यही पाण्याच्या ह्याच्यामुळे क्रिएट झाला दिसतो आहे. आणि तिथून वरतूनही खालीचा समुद्रकिनारा सुंदर असं व्ह्यू दिसत होता. दीपस्तंभ होता. खूप सुंदर अशी नीस सिटी वरतून दिसत होती. बरेच फोटोशूट करून आम्ही सनसेटसाठी बघत सनसेट एन्जॉय करत, समुद्रकिनारा आणि लाटांचा आवाज, सनसेट आणि पाठी चाललेलं म्युझिक असं एन्जॉय करत खूप वेळ सनसेट बघत तिथेच उभे राहिलो. आणि तुम्ही ही कंट्री नीस ही सिटी आहे साऊथ ऑफ फ्रान्सला, नक्कीच व्हिजिट करा. खूप सुंदर आहे. जेवणही फार छान आहे. स्वच्छ असा सुंदर समुद्र किनारा. तिथेही काही फोटोज काढून सनसेट बघत आम्ही पाण्याबरोबर मस्ती खेळत आता पुन्हा निघालो होतो. रात्र झाली होती, त्यामुळे डिनरसाठी सकाळी इटालियन रेस्टॉरंटमध्ये लंच केल्यानंतर आता असं वाटलं अरे इंडियन काहीतरी खायलाच पाहिजे. त्यामुळे एक इंडियन रेस्टॉरंट जवळच आहे ओल्ड टाऊनला. ते गुगलवर सर्च करून मॅप लावून आता त्या ठिकाणी निघालो आहे. आणि वॉकिंगनी ही सिटी एक्सप्लोअर करणं, तिकडचं पब्लिक ट्रान्सपोर्ट खूपच सोयीस्कर आहे. तर आता आम्ही आलो आहे इंडियन लॉन्च या इंडियन रेस्टॉरंटला. तेही ओल्ड टाऊन या एरियातच आहे. तर आम्ही ऑर्डर केलेलं चिकन तंदुरी, चिकन मसाला, चिकन बिर्याणी अँड तंदुरी प्रॉन्स तर खूपच मोठे होते, टेस्टी होते. आणि फ्रेंड्स त्यांनी व्हेज बिर्याणी आणि पराठा मागवला होता. चिकन तंदुरी छान होती. नॉनव्हेज एकंदरीत खूपच छान होतं, पण व्हेज एवढं खास नव्हतं. तर तुम्हाला या रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट करत असेल तर नॉनव्हेज ट्राय करण्यासाठी नक्कीच जाऊ शकता. बाहेरही अशी सिटिंग अरेंजमेंट त्यांची केली होती. हा ब्लॉग खूप लेट येतो आहे, तर हा दिवाळीच्या अराउंडचा ब्लॉग आहे, त्यामुळे तुम्हाला डेकोरेशन दिवाळीचं दिसेल. आणि खूप असा सुंदर असा डे स्पेंड करून हा फर्स्ट दिवस तुम्ही बघू शकता. आम्ही खूप छान असा स्पेंड केला. पुन्हा एकदा या समुद्रकिनारी नक्कीच भेटू की माझा मोह काही आवरत नाही. खूप सुंदर आहे. बरेच लोक इथे फोटोशूट करत होते. आणि आता तुम्हाला या दिवशी दुसऱ्या दिवसाचाही ब्लॉग या कवर होणार आहे. तर आज आम्ही आलो होतो दुसऱ्या एका ठिकाणी जिथे फ्रॅग्रॉन्ड ही परफ्युमरी आहे ती बघायला. तिथे इझे म्हणून एक विलेज आहे आणि तिकडनंच हा वरतून असा व्ह्यू आहे. खूप सुंदर आहे. बॉटॅनिकल गार्डन आहे. आणि मग इझे विलेजमध्ये परफ्युमरी बघून आम्ही एक कंट्री एक्सप्लोअर करायला, फ्रान्सच्या जवळच एक लक्झरियस कंट्री आहे ती एक्सप्लोअर करायला निघालो. मला माहितीच असेल मोनॅको मॉन्टे कार्लो, तिथे आम्ही आलो आहे एक ॲक्वेरियममध्ये. असं प्रचंड मोठं असं ॲक्वेरियम होतं. खूप सुंदर असे वेगवेगळे जेलीफिश दिसत होते. छान असं ॲक्वेरियम आहे. मुलांना तुम्हाला नक्कीच इकडे घेऊन जायला नक्कीच आवडेल. आणि तिथे प्रत्येक माशांची कशी रचना केली आहे, त्यांचे कसे आहेत, सगळ्याची माहिती तिथे दिली आहे. आणि खूप प्रशस्त असं ॲक्वेरियम आहे. मोनॅको मॉन्टे कार्लो ही एक लक्झरियस कंट्री म्हणून ओळखली जाते. एक श्रीमंत लोकांची, रिचेस्ट लोकांची कंट्री म्हणून ओळखली जाते. ती आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत. मासा बघू शकता, मला तो दोडक्यासारखा दिसत होता, हिरवा. आणि हे पानघोडे होते, खूप छान दिसत होते. त्यांची छोटी पिल्लं पण दिसत होती पानघोड्यांची. त्याची माहिती छान दिली होती त्यांनी.
असंच आम्ही ॲक्वेरियम मस्त एन्जॉय करून मुलांनी छानपैकी मस्त मस्त वेगवेगळे फिश बघून त्याची माहिती घेत मग आम्ही ठरवलं आता दुपारचं लंचला जाऊया. ते कॅन्डीजचे शॉप्स होते. बराच लेट झालेला त्यामुळे आम्ही दुपारीचं साठी रेस्टॉरंट शोधत होतो. मोनॅको मॉन्टे कार्लोमध्ये मग आम्हाला एक मिळालं पास्ता रोका. पास्ता रोका हे एक इटालियन रेस्टॉरंट आहे, तिथे आलो. मग मुलांसाठी फ्रेश ज्यूस, आम्ही आईस टी, कोकोला असं आम्ही घेऊन ड्रिंक्समध्ये अराबियाता स्पगेटी पास्ता मायरासनी मागवला. मी व्हेज पिझ्झा ट्राय करत होती फर्स्ट टाईम. काट्या चमच्याने नाईफने कसे खातात पिझ्झा, मला काही जमलं नाही. भूषणने ॲजिओलिओ पास्ता खूप छान होता. हाही पास्ता खूपच टेस्टी होता. मुलंही खूप छानपैकी एन्जॉय करत मस्त जेवत आम्ही गप्पा मारत. इकडची एक स्पेशल डिश होती, तुम्ही बघतच राहा. जेवण खूप छान होतं. पिझ्झा आणि पास्ता खूपच छान होतं. आणि हे आम्ही मागवलेलं एकच डेझर्ट किंवा जेवण खूप झालेलं, त्यामुळे चॉकलेट चीज केक आणि तिरामिसू. तर मी तिरामिसू खाल्ला, मला एवढा ठसका आला कॉफीच्या पावडरचा. पहिल्यांदा मी एकच मागवलेलं चॉकलेट चीज केक, पण तो इतका अप्रतिम होता की तो एकामध्ये आम्ही 4 लोक शेअर करणं पॉसिबलच नव्हतं. पहिलं आम्ही शेअर केलं, पण माझा आणि माझ्या फ्रेंडचा मोह काय आवरला नाही. आम्ही त्यांना विचारलं तुम्ही पार्सल करून देऊ शकता, ते बोलले नाही, ते सेट इथेच खाणं खूप मजेशीर आहे. आम्ही बघू शकतात मी जॅकेट घालून आम्ही निघालोच होतो, पण आमचा काही मोह आवरला नाही. म्हणून आम्ही दोघींनी स्वतःसाठी एक मागवलं. पण मायरा काही आलीच, तिला पण खावंसं वाटलं आणि ते खूपच छान होतं, खूपच छान. त्यामुळे पास्ता रोका रेस्टॉरंटला तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता. आणि तिकडनंच आम्ही ही मोनॅको कंट्री एक्सप्लोअर करत होतो. खूपच सुंदर असा व्ह्यू आहे. हे बरेच लक्झरियस हॉटेल्स आहेत, रेसिडेन्शियल एरिया आहेत, पण तुम्ही पाणी बघू शकता, किती निळाशार असं पाणी आहे. बघतच राहावं असं वाटत होतं, इतकं छान असा व्ह्यू होता. हा पोर्ट एरिया आहे, बरेच शिप्स लागले होते. मग आम्ही तिकडची कंट्री एक्सप्लोअर करत छान असं वाटत होतं मूवीचा सीन आहे की काय. किती छान छोट्या छोट्या गाड्या. आणि आम्ही हॅलोविन टायमाला गेलो होते, सगळीकडे हॅलोविनचंच डेकोरेशन होतं. हे मॉन्टे कार्लो कसिनो आहे, खूपच फेमस असं कसिनो आहे. त्यामुळे बाहेरच आम्ही खूप सारे फोटो काढले. खूप सुंदर असं आहे आणि तिकडचा एरिया इतका स्वच्छ, इतका क्लीन आहे. ती कंट्रीच ओव्हरऑल खूपच स्वच्छ आणि अशी क्लीन आहे. मग तीच कंट्री एक्सप्लोअर केल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा निसला आलो रात्रीच्या जेवणासाठी. टाको अँड कंपनी हे एक रेस्टॉरंट होतं मेक्सिकन. तर आता ठरवलं मेक्सिकन खाऊया. आमचं सगळं डेकोरेशन तुम्ही बघू शकता, हॅलोविनचं केलं होतं. खूप छोटंसं असं छान असं मेक्सिकन रेस्टॉरंट होतं हे. मस्त असं डेकोरेशन आणि खूपच छान असं रेस्टॉरंट होतं, मिनिमल. तर मेक्सिकन फूड खायचं ठरवलं. ती स्पॅनिश, तिला मेक्सिकन येत होतं. तिची भाषा आम्हाला कळत नव्हती, आमची भाषा तिला कळत नव्हती. तर आम्ही ट्रान्सलेट करत तिला ऑर्डर प्लेस केली. तर आम्ही ठरवलं एक व्हेज बुरोटो, एक चिकन बुरोटो आणि मायरासाठी चिकन कसादिला हे मागवलं. आणि मी एक बुरोटो बाउल मागवला. बघालच मेक्सिकन फूड, त्यांचे स्पायसेस काही सिमिलर असतात इंडियन टेस्टवाईज, त्यामुळे खाणं इझी होऊन जातं. हे नाचोस त्यांनी दिलेले कॉम्प्लिमेंटरी. आणि मी म्हटलं बुरोटो बाउल हे बुरोटोज. आणि मायराने कसाडिला, चिकन कसादिला हे नावच कसं आहे ना, कसं दिलं. ते रॅप्समध्ये आपल्या चपाती पोळीमध्ये एक व्हेजिटेबल्स रॅप करून देतात, ट्रायंगल शेपमध्ये कट करून, तसंच आहे. पण जेवण खूप टेस्टी होतं. हे बुरोटो बाउल होता, चिकन रोस्ट केलेलं, गोकोमोल, राईस
वेजीज, ओनियन. छान होतं. छोटंसं छोट्या बाउलमध्ये फुल मील होऊन जातं. तर ते मी घेतलेलं. भूषणने आणि फ्रेंड्सने जे बोरोटोस, व्हेज बोरोटो अँड चिकन बोरोटो, हे बघायला गेलं तर रॅप टाईप्स आहेत, पण तेही टेस्टी होते. टाको अँड कंपनी याही रेस्टॉरंटला तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता. खूप छान होतं. आणि हॉटेलचं ॲम्बियन्सही खूपच छान, मिनिमल, एकदम छान होतं. आणि आम्ही जिथे राहायला आहोत त्यापासून हे हॉटेल जवळच होतं नीसमध्ये. जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब करा आणि पुढच्या एपिसोडसाठी स्टे ट्यून. थँक्स फॉर वॉचिंग.